नमस्कार, मी मधुरा. संघर्षाला हवीसा ते आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. भंगारात कधी कधी सोनं सापडतं. येवल्याच्या मयूर परदेशीला भेटल्यानंतर त्याची साक्ष पटते. 10वीला 91% गुण मिळवणाऱ्या मयूरची ही संघर्ष कहाणी पहा. गरिबीचे चटके सहन करत त्यानं उज्ज्वल यश मिळवलंय. माती पत्र्याच्या घरात 3 भावंडांची कलकल, त्यातच अभ्यास करायचा हा मयूरचा दिनक्रम. वडील दिवसभर गावात फिरून भंगार जमा करायचे. पत्नी आशासोबत संसार करताना संग्राम यांनी मयूरला गणित आणि विज्ञानासाठी क्लास लावायला बळजबरी केली. त्या क्लासचे पैसे संग्राम देऊ शकले नाहीत. भंगारात मिळालेल्या सायकलनं मयूर शाळा गाठायचा. 18 विश्व दारिद्र्यावर मात करत मयूरनं अभ्यास केला. हे यश मिळवण्याचा ध्यास मनाशी असतानाच परीक्षा काळातच वडील आजारी पडले. पण या कशाचाही परिणाम त्यांना अभ्यासावर होऊ दिला नाही. माझ्या पप्पांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्यांना मदत करून मी शिक्षण घेतो. मी इयत्ता 10वीत 91% गुण मिळवून शाळेत 7वा क्रमांक मिळवला आहे. माझा मुलगा खूप शिकावा माझी ही इच्छा आहे. माझ्या मुलाने एवढे टक्के भेटल्यानंतर मला लय आनंद झालेला आहे. हा माझा मुलगा. मी लोड गाडी घेऊन भंगार जमा करतो गावामध्ये. हा माझ्या मुलाने माझ्या कामामध्ये मदत करून 91% गुण मिळवले. एवढी आम्हाला अपेक्षा नव्हती. आम्ही तर 50-60%चीच अपेक्षा धरली होती. गायनाची आणि खेळाची मयूरला विशेष आवड आहे. अतिशय कष्टाळू मयूरला जे यश मिळालं त्यामुळे त्याचे शिक्षक आनंदात आहेत. मुलगा अतिशय गुणी असा आहे की क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतो. गायनात तो पुढे आहे. देशभक्तीपर गीतं त्याची आवड आहे. या अशा विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये तो सातत्याने आलेला आहे आणि त्याने पहिला दुसरा क्रमांक 5वी ते 10वीपर्यंत ठेवलेला आहे. आणि याही वर्षी त्याने अतिशय कष्ट करून अतिशय अभ्यास करून हे मार्क्स मिळवले आहे आणि आमच्या विद्यालयाचं येवले शहराचं नावलौकिकात त्याने भर पाडलेली आहे. भंगारवाल्याचा मुलगा अशी ओळख असलेल्या मयूरला आज त्याच्या यशामुळे ओळखलं जात आहे. मयूरच्या 91%च्या यशानंच हे मिळवून दिलंय आणि पुढे त्याचा इंजिनियर व्हायचा मानस आहे. त्याच्या या संघर्षाला हवी आहे तुमची आमची साथ. येवल्याहून चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कोकणातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या महेश लाखणला 10वीला 95% मार्क मिळालेत. शाळा शिकता शिकता आई आणि काकीला संसारात हातभार लावणाऱ्या महेशची ही संघर्ष कहाणी. हा आहे महेश रामनाथ लाखण. संगमेश्वरच्या कुंभरखाणी गावातल्या या हुशार विद्यार्थ्यानं 10वीला 95% गुण मिळवले. पण त्याच्या या यशामागची कहाणी फारच धक्कादायक आहे. महेशचे वडील रामनाथ आणि काका शंकर हे दोघंही मनोरुग्ण आहेत. ते बरे व्हावेत यासाठी त्याच्या आईनं आणि काकीनं रत्नागिरी मनोरुग्णालयापासून मुंबईपर्यंत प्रचंड धावाधाव केली. पण सगळंच व्यर्थ. महेशच्या शिक्षणासोबतच घर चालवण्याची जबाबदारी या दोघींवर आली. या प्रतिकूल परिस्थितीतही त्यानं 10वीत घवघवीत यश मिळवलं. खूप आनंद होतोय. शिक्षकांनी, आईने, मी घेतलेल्या कष्टांचं. किंवा काकांची स्वतःची जमीन नाहीच. आजोबांनी घर बांधलं पण तेही दुसऱ्यांच्या जागेत. घरात खायचं काय आणि जगायचं कसं हा प्रश्न लाखण कुटुंबाला पडलेला. महेशची आई गावात घरकामाला जाते तर सख्खी काकी शेतीवाडी बघते. पावसाळ्यात दुसऱ्याचं शेत घेऊन त्यातल्या उत्पन्नावर कसं बसं वर्षभर पोट भरतात. मुलांना कष्ट करून मी स्वतः शिकवते. वडिलांची आशा करीत नाही का वडील हे 4 पैसे देतील माझी मुलं शिकतील असे मी त्यांची आशा करीत नाही. मी स्वतः कष्ट करते. मुलाने 95% मार्क मिळवले त्याबद्दल मला आनंद झाला आहे. महेश देखील शेतीच्या कामात आई आणि काकीला मदत करायचा. अगदी शेतीच्या साफसफाईपासून ते नांगर धरण्यापर्यंत. त्यात घरातल्या दोघा मनोरुग्ण पुरुषांना सांभाळण्याची जबाबदारी देखील उचलायचा. आम्ही काय मालमजुरी करून करतो. मजुरीनं सगळं आम्ही व्यवस्थित काय काम धंदा करतो की मजुरीवरच आमचं काम असतं. किंवा आम्हाला शेती स्वतःची नाही, लोकांची करायची. ती पण अर्धी त्यांना घालायची, अर्धी आम्हाला. ते पिकल तसं त्याला शे काय व्हायचं आहे त्याच्या विचार होते. आम्ही मजुरी करू, आम्ही त्याला सपोर्ट देऊ. शाळेत जाण्यासाठी दररोज 3 किलोमीटर पायपीट करणाऱ्या, संसारात आईला आणि काकीला मदत करणाऱ्या, तसंच मनोरुग्ण वडिलांची आणि काकाची काळजी घेणाऱ्या महेशला आता CA व्हायचं आहे. त्यासाठी वाटेल ते कष्ट उपसण्याची महेशची आणि त्याच्या आईची तयारी आहे. पण त्यांचा हा संघर्ष थोडा हलका होऊ शकतो जर तुम्ही महेशला आर्थिक मदत केली तर. मग
तुम्ही पुढं करताय ना मदतीचा हात? प्रणव पोळेकर, झी मीडिया, संगमेश्वर, रत्नागिरी. मुंबईतल्या चेंबूरच्या निखिल बेलकरनं यंदा 10वीत 95.20% गुण मिळवलेत. पण आता त्याला प्रश्न पडलाय तो भविष्याचा. पाहुयात निखिल बेलकरची ही संघर्ष कहाणी. चेंबूरच्या जनता नगरातली ही चाळ, गल्लीबोळातली ही छोटीशी घरं, याच वस्तीत मेहनतीनं अभ्यास करून निखिल बेलकरनं 95.20% मिळवले. निखिल 6वीत असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हा निखिल आणि त्याच्या बहिणीची सर्व जबाबदारी आली ती आई कमल बेलकर यांच्यावर. कमलाताई सध्या एका पतसंस्थेत क्लार्क म्हणून काम करतायत. महिन्याला जेमतेम 5,000 रुपये पगार. या तुटपुंजा रकमेतच निखिलच्या आईला घराचा गाडा कसा बसा चालवावा लागतो. त्याचं असं स्वप्न आहे की मला UPSC किंवा MPSCची परीक्षा देऊन IPS ऑफिसर वगैरे PSI असं व्हायचं. पण बाकी सगळ्या माझी परिस्थिती खूप कठीण आहे ना. मी एका पतपेढीमध्ये छोटासा जॉब करते. ते मला 5,000 रुपये पगार मिळतो. प्लस मी घरामध्ये मी ट्युशन घेते. त्यातून थोडीफार मला इन्कम होते. तसं मी जेमतेम तेवढ्या सगळ्या पैशावर घर चालवते. निखिलच्या घरच्या गरिबीची कल्पना असल्यानं त्याच्या शाळेचा सर्व खर्च शिक्षकांनी उचलला. घरात साधा TV घेण्याचीही ऐपत नाही. पण त्याची खंत न बाळगता निखिलनं भविष्यात IAS किंवा IPS अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. 6वीला असताना बाबा गेले. मग 7वीला स्कॉलरशिप बाबांना खूप आनंद झाला असता जर असते तर. मग पुढे चांगलं अभ्यास करत गेलो. मित्र चांगले भेटले. शाळेत शिक्षक खूप चांगले भेटले. शिक्षकांनी खूप मदत केली मला MPSC UPSC परीक्षा देऊन ऑफिसर व्हायचं आहे. ज्या घरात 5 माणसं धड उभी राहू शकत नाहीत त्या घरात निखिलनं दिवस रात्र मेहनत करून 10वीत नेत्रदीपक यश कमावलं. पण आर्थिक मदतीअभावी त्याचं प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न तर भंगणार नाही ना. तसं होऊ द्यायचं नसेल तर गरज आहे ती निखिलला आर्थिक पाठबळ देण्याची, त्याच्या पंखांना बळ देण्याची. दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तर घरच्या परिस्थितीमुळे नोकरी करत शिकणाऱ्या नागपूरच्या अनिरुद्ध अनासनेला 10वीला 95.80% गुण मिळालेत. खंबीरपणे अडचणींचा मुकाबला करणाऱ्या विद्यार्थ्याची ही संघर्ष कथा. 2 वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव अनासने परिवार कधीच विसरू शकत नाही. नागपूरच्या गोविंदनगर भागात राहणारं हे कुटुंब. 16 सप्टेंबर 2014ला अनिरुद्धचे वडील आजारी पडले. डॉक्टरांनी प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवले, मात्र त्यांचे डोळे गेले ते कायमचेच. अचानक आलेल्या अंधत्वामुळे अनासनेंचं कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. एकुलत्या एका मुलाच्या शिक्षणाचं काय हा प्रश्न देखील होताच. नातेवाईकांनी थोडीफार मदत केली, पण ती पुरेशी नसल्यानं अनिरुद्धच्या आईनं घरोघरी पोळ्या करण्याचं काम हाती घेतलं. एवढ्या याच्यातून तिने पर्सेंटेज कमावले चांगला. याने पास झाला तो. त्याचा मला आनंद वाटला. पुढे त्यांनी काय व्हावं असं तुम्हाला वाटतं? त्याची जी इच्छा आहे करायची ते तो झालं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मुलं मेहनती आहे. त्यानं आपल्या अभ्यासात खूप मेहनत घेतली आणि खरंच तो कौतुकापास पूर्ण आहे. त्यानं छान स्ट्रगल केलं आणि स्ट्रगलचं फळ त्याला आज मिळालं आहे. तो परत मग सोसायटीमध्ये काम करतो आहे, म्हणजे कलेक्शनचं काम करतो आहे. एका फार्मसीमध्ये एक जॉब करतो आहे. ते सर्व करून सुद्धा अभ्यासामध्ये मॅनेजमेंट करून त्यानं व्यवस्थित आपलं एक छान मॅनेज केला आणि चांगले पर्सेंट मिळवलं. पण कामं करूनही पोटापुरते पैसे सुटत नसल्यानं अखेर अनिरुद्धनंही नोकरी करण्याचं ठरवलं. हुडकेश्वर भागातील सहकारी पतसंस्थेसाठी ठेवी जमा करण्याचं काम त्यानं सुरू केलं. त्यातून महिन्याकाठी त्याला 800 ते 1000 रुपये मिळायचे. 10वीची परीक्षा संपल्यावर त्यानं एका औषध कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्यातून त्याला जेमतेम 1,500 रुपये मिळत असत. या परिस्थितीतही त्यानं 10वीला 95.80% गुण मिळवले. त्याची ही कहाणी इतरांसाठी प्रेरणा देणारी असल्याचं शाळा संचालक सांगतात. कुटुंबाला हातभार लागाकरता मी सध्या तर आता मेडिकल स्टोअरमध्ये जॉब करतो आहे. बँकचं कलेक्शनसुद्धा करतो RDचं. बस ते त्याचे. दोन्ही कधीपासून करतो बँकेचं? बँकेचं कलेक्शन मी 9th पासून करतो आहे आणि फार्मसीमध्ये जॉब आताच 1-2 महिने झाले. हा एक असा विद्यार्थी आहे अनिरुद्ध अनासने की त्याच्या वडिलांचं त्यांचं म्हणजे डोळे गेलेले आहे दोन्ही. आणि त्यातून त्यांनी प्रायव्हेटमध्ये सर्व्हिस करून त्यांनी 96% या शाळेमधून घेतले. त्याबद्दल त्याचं कौतुक करतो आहे आम्ही. वडिलांच्या अंधत्वामुळे आणि घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे
अनिरुद्ध हतबल झाला नाही. नोकरी करतानाही अभ्यासावरील लक्ष कमी होऊ दिलं नाही. पण आता कॉलेज शिक्षणाचा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. त्याच्यासाठी गरज आहे ती समाजातल्या दानशूर व्यक्तींच्या सढळ मदतीची, अनिरुद्धच्या प्रयत्नांना साथ देण्याची. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. मिशन झी 24 तास संघर्षाला हवी साथ या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आई वडील भाजी विकतात आणि अश्विनी घरची सगळी कामं करून घर सांभाळते. एवढा संघर्ष करून औरंगाबादच्या अश्विनी लेंभेनं 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवलेत. पाहुयात अश्विनीची ही संघर्ष गाथा. यश मिळवायला पैसा अडका काही लागत नाही, तर लागते ती जिद्द आणि चिकाटी. औरंगाबादच्या अश्विनी लेंभेनं तिच्या अभ्यासातून हेच सिद्ध केले. एका साध्या शाळेत शिकणारी अश्विनी सकाळी शाळा करायची आणि दुपारनंतर घरातली कामं. वडील वडापावची गाडी चालवायचे, त्यावेळी त्यांनाही ती मदत करायची. तर आई भाजी विकते, तिला सुद्धा अश्विनीची मदत असायची. त्यात परिस्थितीमुळे वडापावची गाडीही अश्विनीच्या वडिलांना विकावी लागली. मात्र अश्विनी खचली नाही. नेटानं अभ्यास करत राहिली आणि 10वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवले. मिळालेलं यश आणि आई वडिलांच्या कष्टाबद्दल बोलताना नकळत अश्विनीच्या डोळ्यात पाणी तरळतं. मला अभ्यास कसा करावा हे कधी असं विचार करायची गरज नाही पडली, कारण मी जेव्हाही बुक घेऊन बसले, मला एखादी गोष्ट लर्न करायची, मला एखादी गोष्ट समजून घ्यायची किंवा एखादी कन्सेप्ट समजून घ्यायची, तर त्याच्यासाठी फक्त एवढं असायचं की मला माझ्या आईवडिलांकडे एकदा बघावं लागायचं. मी जेव्हा त्यांना काम करताना किंवा माझ्यासाठी धडपडताना बघायचे, तेव्हा मला असं वाटायचं की आपण कमी पडायला नको आणि आपणही तेवढीच धडपड करायला हवी. त्यामुळे अभ्यास कसा केला त्याचं फक्त एवढंच आहे की मी त्यांच्याकडे बघून अभ्यास केला. अश्विनीच्या यशानं तिचे आई वडील हरखून गेले. ते अशिक्षित आहेत, पण आपल्या मुलीला शिकवण्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची त्यांची तयारी आहे. खूप आनंद झाला आणि केलेल्या कष्टाचं फळ मिळालं सर. कारण आई 10-11 वाजेपर्यंत मंडीमध्ये असते. घरचा पूर्ण स्वयंपाक, धुणी भांडी सगळं करून तिनं रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास केला आणि हेच संपादन केलं. यश माझं स्वतःचं काही स्वप्न नाही. मी तिला पूर्ण मोकळं केलेलं आहे की तुला जे शिकायचं ते शिक. माझा पूर्ण पाठिंबा राहील. मेहनतीचं फळ ज्याचं त्याला भेटतं. मी मेहनत केली तर तिनं फळ कमवलं ना, ते माझं समजा आयुष्याचं कल्याणच झालं ना. तिनं खूप घरचं बी केलं आणि घरचं करून अभ्यास केला रात्रीपर्यंत 12 वाजे लोक असं. अश्विनीला नेटानं अभ्यास करून IAS अधिकारी व्हायचे. पण हे स्वप्न साकार करण्यासाठी, उंच भरारी घेण्यासाठी तिला गरज आहे मदतीच्या हातांची. तुम्ही द्याल तिच्या संघर्षाला साथ? विशाल करोडे, झी मीडिया, औरंगाबाद. अशिक्षित वडील आणि लोकांच्या घरची धुणीभांडी करणारी आई, त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या इरेश रेवीनं 10वीच्या परीक्षेत 95% गुण मिळवले. इरेशच्या संघर्षाची ही कहाणी. हा आहे इरेश बसवराज रेवी. पिंपरी चिंचवडच्या निगडीतलं त्याचं हे 10x10चं घर सध्या आनंदानं उजळून निघालंय. कारण त्याला 10वीत मिळालेत 95% गुण. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानं हे यश मिळवलंय. अशिक्षित वडिलांना कधीतरी हाताला काम मिळतं, तर आई परिसरातल्या घरांमध्ये धुणी भांडी करून घर चालवते. घर देखील दुसऱ्याचं. पण मुलांना शिकवण्याची तिची जिद्द वाखणण्याजोगी. त्याच जिद्दीचा वारसा जपणाऱ्या कॅम्प एज्युकेशन शाळेत शिकणाऱ्या इरेशनं मन लावून अभ्यास केला आणि त्यानं हे घवघवीत यश मिळवलं. त्याला आता भविष्यात कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचंय. आज मी निश्चित केले की मला या घरच्या परिस्थितीतून बाहेर यायचे. मी ठरवलेलं आहे की मला कितीही होऊ दे, 10वीत 95च्या पुढं पाडायचे होते म्हणजे पाडायचेच होते. मला पुढं कम्प्युटर इंजिनियर व्हायचंय. इरेशच्या यशामुळे त्याची आई चांगलीच खुश आहे. आपल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान या माऊलीच्या चेहऱ्यावर दिसतंय. 8-9 हजारपर्यंत पगार मिळते. सकाळी 7ला निघते कामाला, पाटी 5ला उठून काम करते. मुलं चांगलं हो, आपल्या कष्ट त्यांना येऊ नये म्हणून आम्ही एवढं मेहनत करला. लोकांच्या घरची धुणीभांडी करून सुरेखा रेवींनी इरेशचं शिक्षण कसंबसं सुरू ठेवलंय. पण आता पुढची लढाई आणखी अवघड असणार आहे. या कर्तृत्ववान मुलाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची आणि त्याच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देण्याची गरज आहे. तुम्ही देखील थोडी मदत दिली तर कॉम्प्युटर इंजिनियर होण्याचं इरेशचं स्वप्न साकार होऊ शकेल. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.
मिशन झी 24 संघर्षाला हवी साथ या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। औरंगाबादच्या प्रिया कोठलकर ह्या विद्यार्थिनीनं 10वीला 92.60% मिळवलेत। पैशाची चणचण भासत असताना तिनं हे यश कसं मिळवलं पाहूयात प्रियाच्या संघर्षाची कहाणी। औरंगाबादच्या प्रिया कोठलकरची घरची परिस्थिती अगदी बेताची। 2 खोल्यांचं भाड्याचं घर, त्यात आई वडील आणि मोठा भाऊ असा परिवार। वडील चहाची छोटी टपरी चालवतात, त्यातूनच कुटुंबाचं कसंबसं भागतं। संसाराला मदत म्हणून तिची आई देखील घरी कपडे शिवून हातभार लावते। प्रियानं 10वीला 92.60% गुण मिळवून आई वडिलांची मेहनत सार्थ केली। आता IPS व्हायचं आई वडिलांचं स्वप्न तिला साकारायचंय। सकाळ संध्याकाळ आमच्या सरांनी करून घेतलंय, आमच्याकडून शाळेतल्याही ट्युशनमधल्याही। आणि आम्हाला जेव्हा जेव्हा जे वाटलं ना लागलं किंवा प्रॉब्लेम आला ते सर्व त्यांनी सांगितलंय समजून। आणि काही स्वतःही सेल्फ स्टडी केलेली आहे। मला IPS बनायचं आहे, MPSC UPSC देऊन। प्रियाच्या या यशानं तिचे आई वडीलही हरकून गेले। सांगूच शकत नाही, कारण कुठेही जरी समजा मुलीच्या बाऱ्यात कोणी जर विचारलं आणि टक्केवारी सांगितली तर खूप चांगलं वाटतं। अडचणी आल्या बी त्याला सामोरे जाऊ, थोडंसं मेहनत करावं लागेल त्याची अपेक्षा आम्ही ठेवतोय। कारण आम्हाला बी समजून या कसं आहे, काही नाही प्रॉपर्टी कमवून काही फायद्याची नसते। मुलीचं शिक्षण करायचंय आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं। जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करत यश मिळवता येतं हे प्रियानं सिद्ध केलंय। पण आता IPS अधिकारी होण्याचं स्वप्न साकारण्यासाठी प्रियाला गरज आहे ती मदतीच्या हातांची। तुम्ही द्याल तिच्या संघर्षाला साथ? विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। संघर्षाला हवी साथ या आमच्या विशेष उपक्रमातून तुम्ही या विद्यार्थ्यांना मदत करू शकता। मयुरेश परदेशी, नितीन आहेर, महेश लाखण, निखिल बेलकर, इरेश रेवी आणि विशाल शिर्के। जागृती गवळी ही नाशिकची आहे, तर अनिरुद्ध अनासने हा नागपूरचा विद्यार्थी आहे, तर आकाश चव्हाण हा लातूरचा विद्यार्थी आहे। सुमित बडासे हा अमरावतीचा विद्यार्थी आहे। मालाडमधील समीर पाटेकर हा विद्यार्थी आहे। सूरज कुमार सोनी हा घाटकोपरचा विद्यार्थी आहे। ऋतुजा लेकावले ही भोरची विद्यार्थी आहे। स्वरांजली बोबडे ही सांगलीची विद्यार्थी आहे। तर अनिकेत फुलबांधे हा भंडारातील विद्यार्थी आहे, तर विवेक पंडित हा बीडचा विद्यार्थी आहे। ह्या सर्वांना तुमच्या मदतीची गरज आहे। तर प्रिया कोठलकर ही औरंगाबादची विद्यार्थिनी आहे। लखन जंगले हा परभणीचा विद्यार्थी आहे। अश्विनी लेंबे ही औरंगाबादची विद्यार्थिनी आहे। सत्यम गायकवाड हा चेंबूरचा मुंबईतला विद्यार्थी आहे। तर समीर सुतार हा जुन्नरचा विद्यार्थी आहे। समीरा सुतार ही जुन्नरची विद्यार्थिनी आहे। आशिल नागलगावे हा लातूरचा विद्यार्थी आहे, तर अक्षता चव्हाण ही चेंबूरची विद्यार्थिनी आहे। त्यांच्या नावानं धनादेश पाठवा। संघर्षाला हवी साथ, मिशन झी 24 मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग भुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400013। आमचा दूरध्वनी क्रमांक 022 2482 7821 किंवा response.zmedia@gmail.com या ईमेल ID वरही संपर्क करू शकता। झी 24 रहा एक पाऊल पुढे।